Hello students, today we'll start a new topic that is hydrocarbons. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बाळांनो. 1 or 2 questions will be asked on this topic. ओके, त्याच्यामध्ये अल्केन असतील, अल्किन्स असतील, अल्काइन्स असतील आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असे टोटल 4 सब टॉपिक्स तुम्हाला एकत्र स्टडी करायचे आहेत अंडर द हेडिंग ऑफ हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप बिगर टॉपिक असणार आहे हा. ओके, आणि 2 क्वेश्चन्स विचारायचे खूप चान्सेस आहेत ह्या टॉपिकवरती. ओके, स्टार्ट करूया मग आपण. दॅट इज हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन मीन्स हायड्रोजन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. बरोबर आहे ना, फक्त हायड्रोजन आणि कार्बन असणार आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. क्लासिफिकेशन बघा. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन, दे आर क्लासिफाईड ॲज ओपन चेन हायड्रोकार्बन्स अँड सायक्लिक हायड्रोकार्बन्स. ओपन चेन्सलाच ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणतो आपण. करेक्ट ना. ओके, आता ओपन चेन हायड्रोकार्बन जे आहेत ते सॅच्युरेटेड असतात किंवा अनसॅच्युरेटेड असतात. ओपन आणि सायक्लिक म्हटल्यानंतर तुम्हाला समजतं, ठीक आहे ना. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर दोज हायड्रोकार्बन्स ओके इन विच ओनली सिंगल बॉन्ड्स आर प्रेझेंट. ठीक आहे ना, त्याच्यावरून ओळखू शकता वेदर इट इज सॅच्युरेटेड ऑर ओके अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये कोण येतात? जनरली अल्केन्स येतात. ठीक आहे ना, अल्केन्स. अनसॅच्युरेटेडमध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स येतात. म्हणजेच अनसॅच्युरेटेड काय असतात? दोज हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. लक्षात येते बाळांनो हे? येस, खूप इझी क्लासिफिकेशन आहे बघा इथं. ठीक आहे, हायड्रोकार्बन्स म्हणलं ओके की ऑल सिंगल बॉन्ड जर असतील असे, ऑल बॉन्ड्स आर सिंगल, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. ठीक आहे. अनसॅच्युरेटेडसाठी कार्बन ॲटलिस्ट 1 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे, अदरवाईज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड असेल तर काय म्हणतो आपण? अल्किन. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर ओके येस अल्काइन. येते हे लक्षात? ठीक आहे. येस, मग हे काय असतात? अल्केन्स असतात. अल्केन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फॉर्म्युला काय असतो? CnH2n+2. इथं फॉर्म्युला काय असेल? CnH2n. ठीक आहे, आणि दुसरा काय? CnH2n-2. लक्षात येते? ठीक आहे. अल्किनचा फॉर्म्युला ओके कंटेनिंग 1 डबल बॉन्ड काय असतो? CnH2n असतो. करेक्ट. सायक्लिक अल्केन त्याला सायक्लो अल्केन म्हणतो आपण. सायक्लो अल्केन्स त्याचा फॉर्म्युला काय असतो? CnH2n असतो. समजतंय ना? ओके, जसं की CH2 काय होतो बघा बरं. हा सायक्लोप्रोपेन आहे. H6 होतो का? हां, डेफिनेटली C3H6 मीन्स CnH2n असा फॉर्म्युला होतो. हे फॉर्म्युलेज पण लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. करेक्ट ना? ओके येस. अनसॅच्युरेटेडमध्ये अल्किनचा आणि सायक्लिक अल्केनचा फॉर्म्युला सेम आहे. Saturated hydrocarbons are again classified into 2 types, that is straight chain and branched chain. Straight chainला जनरली नॉर्मल अल्केन्स म्हणतात. ब्रँच्ड चेन ज्या आहेत त्या ब्रँच्ड चेनचं आपण नॉमेनक्लेचर पुढे बघूया. ठीक आहे. अनसॅच्युरेटेडमध्ये स्ट्रेट चेन असतात. इथं सुद्धा काय ब्रँच्ड चेन अल्केन्स असतात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. सायक्लिकमध्ये सॅच्युरेटेड ॲलिसायक्लिक म्हटलं जातं. सॅच्युरेटेड ॲलिसायक्लिक अँड अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडमध्ये परत 2 ॲरोमॅटिक असणार आहेत आणि नॉन ॲरोमॅटिक असणार आहेत. बरोबर आहे ना? ओके, हे अनसॅच्युरेटेड ओके मध्ये ओके जनरली काय असतात? डबल बॉन्ड असतात. कशामध्ये? रिंगमध्ये. करेक्ट ना? ओके, हे क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्हाला नोन आहे. फक्त थोडंसं रिवाईज करून घ्या. काय करायचं आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये. क्लिअर? ठीक आहे, पुढे जाऊया आता. क्लासिफिकेशन IMP आहे. नेक्स्ट अल्केन्स. फर्स्ट ओके येस त्याच्यामधला टॉपिक आहे सब टॉपिक, दॅट इज अल्केन्स. अल्केन्स काय असतात? सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. जनरल फॉर्म्युला इज व्हॉट? CnH2n+2. ओके, आणि काय असतात त्याच्यामध्ये? सिंगल बॉन्ड्स असतात. कुठले बॉन्ड्स? कोव्हॅलंट बॉन्ड्स. दॅट इज इम्पॉर्टंट. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि कार्बनची व्हॅलन्सी किती असते? डेफिनेटली ओके 4. लक्षात येतं हे? ठीक आहे. आयसोमेरिझम्स ओके येस, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे. दे शो जनरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरलमध्ये मेनली कुठली असतात? चेन आयसोमेरिझम्स. करेक्ट ना? ठीक आहे. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम पाहिले आपण.
चेन आयसोमरिझम म्हणलं ओके तर काय असतो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट ओके येस पॅरेंट चेन और नंबर ऑफ कार्बन्स आर डिफरंट इन पॅरेंट चेन. करेक्ट ना. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 CH2 CH2 CH3 असा एक कंपाऊंड आहे. हा N ब्युटेन आहे. करेक्ट ना. ओके आणि CH3 CH3 दिस इज कॉल्ड एज आयसोब्युटेन. N ब्युटेन अँड आयसोब्युटेन. काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. इथं पॅरेंट चेनमध्ये चेक करा किती कार्बन आहेत. 4 कार्बन्स. 4 कार्बन्स इन पॅरेंट चेन. इथं किती आहेत चेक करा कार्बन्स. कार्बन ॲटम्स 3 कार्बन ॲटम्स. ठीक आहे ना. ओके पॅरेंट चेन जर डिफरंट असेल तर काय म्हणायचं चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. करेक्ट. CH3 CH2 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 CH3 हा कोण आहे N पेंटेन. करेक्ट. CH3 CH2 CH3 आयसोपेंटेन. हे दोन एकमेकाचे काय झाले चेन आयसोमर्स. कारण इथं पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन आहेत बघा 5 कार्बन्स. इथं पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन आहेत येस डेफिनेटली 4 कार्बन्स. आलं लक्षात हे. येस सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट ठीक आहे डिफरंट नंबर ऑफ आयटम्स. डिफरंट ओके कार्बन ॲटम्स. डिफरंट नंबर ऑफ कार्बन atoms. Correct. In parent chain. In parent chain. आलं लक्षात. ते एकमेकाचे काय झाले चेन आयसोमर्स झाले. क्लिअर झालं. ठीक आहे. आता इथं बघा चेन आयसोमर्समध्ये मिथेन इथेन प्रोपेन डू नॉट शो एनी ओके स्ट्रक्चरल आयसोमर. ठीक आहे ना. ओके शो करतात का नाही पॉसिबिलिटीज नाही ना. ब्युटेन पेंटेन हेक्सेन हे जे आहेत सायमल्टेनियसली 2 3 आणि 5 आयसोमर शो करतात. ब्युटेन पेंटेन अँड हेक्सेन. ठीक आहे. ब्युटेन किती 2 शो करतो आत्ताच पाहिलं आपण. दिस इज ब्युटेन. एक N ब्युटेन असतो दुसरा आयसोब्युटेन असतो. पेंटेन किती शो करतो 3. दिस पेंटेन. आणखीन एक आयसोमर ड्रॉ करू शकता पेंटेनचा दॅट इज CH3C CH3 CH3 CH3. What is this? Neopentane. Neopentane. आलं लक्षात हे. ठीक आहे. हेक्झेन जो आहे 5 आयसोमर शो करतो. ठीक आहे ड्रॉ करून बघूया आपण हेक्झेनचे आयसोमर्स. त्याच्या पुढे कॉम्प्लिकेटेड होत जातात आयसोमर्स. ठीक आहे. हेक्झेन म्हणजे काय C6H14. करेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन द कार्बन्स इन स्ट्रेट चेन. करेक्ट. नेक्स्ट one, put the carbon, one of the carbon in branching now. एक कार्बन ब्रँचिंगमध्ये ठेवला. ठीक आहे. येस 2 कार्बन ब्रँचिंगमध्ये ठेवा. 2 वेगवेगळे कार्बनवरती आहेत हे. एकाच कार्बनवरती पण ठेवू शकताय. करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती झाले टोटल. नेक्स्ट स्ट्रक्चर काय करू शकता आता. ठीक आहे. किती झाले 5 आहेत ना. ओके आणखीन एक ड्रॉ करू शकताय. हा कार्बन जो आहे तो इथे घेऊन जावा 5. ओके दिस इज N हेक्झेन. N हेक्झेन लक्षात येते. दिस इज व्हॉट आयसो किंवा IUPAC नॉर्म घेऊ शकता त्याचा 2 क्लोरो 2 ओके 2 मिथाइल सॉरी 2 मिथाइल पेंटेन. दिस वन. ठीक आहे. दिस वन 3 मिथाइल पेंटेन 3 मिथाइल पेंटेन. करेक्ट. दिस वन 2 3 डायमिथाइल 2 3 डायमिथाइल ब्यूटेन. ओके 2 2 डायमिथाइल ब्यूटेन 2 2 डायमिथाइल ब्यूटेन. आलं लक्षात हे.
ठीक आहे. येस, पुढे बघा आता नेक्स्ट. ही काय आयसोमर्स ड्रॉ करून दिलेले आहेत तुम्हाला इथं. कन्फर्मेशन इन अल्केन्स विचारले जातात हे वरचे आयसोमर्सचं लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कन्फर्मेशन इन अल्केन्स. अल्केन्समध्ये ओके वळण सिंगल बॉन्ड्स असतात आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे रोटेशन पॉसिबल आहे अलॉंग द ॲक्सिस. ओके, किंवा सिंगल बॉन्डच्या अराउंडला रोटेशन पॉसिबल आहे. हा कार्बन आहे सपोज, हा दुसरा कार्बन आहे, करेक्ट. त्याच्या अराउंडला किती टोटल 4 बॉन्ड्स असतात आणि हा सिंगल बॉन्ड असल्यामुळं इथं रोटेशन कसं आहे पॉसिबल आहे. आणि रोटेशनमुळे जर आयसोमरिझम अराईज होत असेल, स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स येत असेल तर डेफिनेटली ओके दीज आर कॉल्ड एज अ कन्फर्मर्स और कन्फर्मेशनल आयसोमर्स. लक्षात येतं सिंगल बॉन्डमुळं रोटेशन. ओके, आता 2 टाईपचे आयसोमर्स ओके स्ट्रक्चरमध्ये रिप्रेझेंट करू शकता तुम्ही, 2 वेनं रिप्रेझेंट करू शकता. एक सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा काय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. बरोबर आहे ना. सॉहर्समध्ये आणि न्यूमनमध्ये काय डिफरन्स आहे. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ओके काय केलं जातं. येस डेफिनेटली हे बघू शकता वरती तुम्ही. दिस इज सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड दिस वन इज अ न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. 2 टाईप्स असतात त्याच्यामध्ये, एक स्टॅगर्ड कन्फर्मेशन असतं, एक इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्ड कन्फर्मेशन म्हणलं की ओके हायड्रोजन जो आहे इथं दिसतो ना हायड्रोजन तुम्हाला, ओके ते 2 हायड्रोजनच्या मध्ये येतो. इट मीन्स ओके द अँगल बिटवीन दीज 3 हायड्रोजन्स इज किती असणार आहे 60चा अँगल असतो. लक्षात येते का. ओके तो अँगल कितीचा असणार आहे 60चा अँगल असणार आहे. सियर एच हा अँगल तुम्हाला कितीचा दिसतो 120 डिग्री. ओके पण एक्झॅक्टली बघा इथं स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये ओके येस हा एक्झॅक्टली मध्ये येतो ना दोन्हीच्या इथं. हे चेक करा इथं हायड्रोजन कुठे येतो मध्ये येतो. ठीक आहे ना. ओके एस असा इट मीन्स अँगल किती झाला 120चा 60 डिग्री. स्टॅगर्ड कन्फर्मेशन म्हणलं की ते अँगल किती होतो 60 डिग्री होतो त्याचा. समजलं ना. ओके आणि एक्लिप्स्ड कन्फर्मेशन म्हणलं ओके तर मात्र ते अप्रॉक्सिमेटली ओके काय असतात 1 अबोव दी ऑदर. देर इज 0 डायहेड्रल अँगल. कुठला अँगल असतो 0 डायहेड्रल अँगल. हा एच बघा हायड्रोजन एक्झॅक्टली कसा आहे ओके 1 अबोव दी ऑदर आहे. येतं लक्षात हे. ठीक आहे. स्टिक्सनं दाखवलेले आहेत हे अँगल्स किंवा काय हे बॉन्ड्स कसे. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला बघा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये ओके इथं एक सर्कल असतो विच इंडिकेट्स दी ओके एस बॅक साईड कार्बन अँड दिस इज डॉट इंडिकेट्स दी फ्रंट साईड कार्बन. ठीक आहे. हे सांगत बसायची गरज नाही तुम्हाला, फक्त बघा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. हे काय आहेत हायड्रोजन आहेत. सपोज आपण इथेन जर कन्सिडर केलं दीज आर हायड्रोजन्स ऑन ओके एस बॅक कार्बन, दीज आर हायड्रोजन्स ऑन फ्रंट कार्बन. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज नाव स्टॅगर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला. स्टॅगर्ड येतं लक्षात हे. ठीक आहे. आणि इक्लिप्स म्हणलं की काय येस हायड्रोजन्स आर 1 अबोव ऑदर. हायड्रोजन्स कसे आहेत असे हे बघा. हे आता थोडंसं साईडला जरी दाखवलेलं असेल ना ओके तर तो काय असतो एक्झॅक्टली अबोव दी फ्रंट बॅक हायड्रोजन. लक्षात येते का बघा. दिस हायड्रोजन इज अबोव दी बॅक हायड्रोजन. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज अ इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. आता इक्लिप्स्ड आणि स्टॅगर्डमध्ये ओके एनर्जी विचारली जाते तुम्हाला ओके आणि काय विचारलं जातं स्टॅबिलिटी विचारली जाते. इथे अँगल कितीचा आहे बघा चेक करा. व्हॉट इज द अँगल इन बिटवीन these 2 hydrogens in staggered conformation? This is 60 and this one is 0. ठीक आहे ना. ओके 0 डिग्री. इथं 0 डिग्री अँगल असतो, इथं काय 60 डिग्री अँगल असतो. करेक्ट. हे 1 अबोव दी ऑदर असल्यामुळे काय असतो अनस्टेबल, लेस स्टेबल and this one is more stable. इथं हा लो एनर्जी आणि ह्याची एनर्जी काय असते हाय एनर्जी. हे महत्त्वाचं आहे ह्या केसमध्ये. तुम्हाला एनर्जी विचारली जाते आणि स्टॅबिलिटी विचारली जाते, अँगल विचारला जातो. दॅट इज इम्पॉर्टंट. लक्षात येते. हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युले आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहेत. ठीक आहे ना. येस. पुढे बघूया. आणखीन तुम्हाला देतो मी पुढं एक्स्ट्रामध्ये. ओके सियर सपोज प्रोपेन लिहिलं आपण CH3 CH2 CH3. आता 2 कार्बन्स तुम्ही कुठलेही ओके काय म्हणतो ॲडजस्टंट कार्बन काय करू शकता तुम्ही असं लिहू शकताय. ठीक आहे. दिस इज बॅक साईड कार्बन
कन्सिडर करा हा बॅक साईडचा कार्बन आहे, फ्रंट साईडचा कार्बन आहे. ठीक आहे ना, कुठलाही कार्बन कुठे घेऊ शकता. हा फ्रंट साईडचा कार्बन, त्याच्यावरती कोण आहे, मिथाईल ग्रुप आहे. एस आणि 2 काय आहेत, हायड्रोजन्स. आणि हा बॅक साईडचा कार्बन, बॅक साईडच्या कार्बनवरती ओके एस कोण आहे, एस हा फ्रंट साईडचा घेतला, हा बॅक साईडचा, तिन्ही हायड्रोजन्स आहेत. हे तिन्ही हायड्रोजन्स लिहिलं. दिस इज वॉट स्टॅगर्ड कन्फर्मेशन. बरोबर आहे ना. ओके, अँगल किती झाला स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये, 60 डिग्री. करेक्ट. अँड दिस वन इज इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. सी हिअर, हा CH3 घ्या परत, CH3, दिस इज H, दिस वन इज H. इथे अँगल काय असतो, 0. आता इक्लिप्स्ड म्हटलं की वन अबो दी अदर आणि तिथं रिपल्शन असतं. बरोबर आहे ना. ओके, ह्या ग्रुप्समध्ये काय होतं, रिपल्शन. त्याच्यामुळे हा काय राहतो, लेस स्टेबल, आणि हा काय असतो, मोर स्टेबल. लक्षात ठेवा. काय काय अँगल, त्याच्यानंतर स्टॅबिलिटी आणि एनर्जी. करेक्ट. हा मोर स्टेबल, करेक्ट. लो एनर्जी. ओके, आणि अँगल किती असतो, 60 डिग्री. करेक्ट. त्याच्या अपोजिट इथं घ्यायचं आहे तुम्हाला. अंडरस्टूड. ब्युटेनचे पण येतात, तुम्ही स्टडी केला ऑलरेडी. ब्युटेनसाठी बघा, CH3, CH2, CH2, CH3, हे 2 कार्बन्स घ्या. ठीक आहे ना. हा फ्रंट साईड घ्या, बॅक साईड घ्या, कुठला आहे, दोन्हीवरती ग्रुप सेम आहेत. ठीक आहे. हा बॅक साईड कार्बन, हा फ्रंट साईड कार्बन, हा CH3 सपोज. करेक्ट. H. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय लिहूया, इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. ओके, हा CH3, दिस इज H, दिस वन इज H. हा फुल्ली इक्लिप्स्ड झाला, फुल्ली इक्लिप्स्ड. लक्षात येत आहे. ओके, इथं तुम्हाला दिलेलं नाही आहे फुल्ली इक्लिप्स्ड. ओके एस, आणि हे कारण ब्युटेनचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं नाही आहे. करेक्ट. ठीक आहे. हा गॉची असतो, हे नोन आहे तुम्हाला. दिस इज गॉची कन्फर्मेशन. H असतील, गॉची कन्फर्मेशन. ठीक आहे. नेक्स्ट वन इज CH3, H असेल, H. दिस इज partially eclipsed. करेक्ट. हे नाही या बुकमध्ये, पण लक्षात असू द्या हे पार्शियल इक्लिप्स्ड. दिस वन इज अगेन अँटी कन्फर्मेशन. CH3, H and H. दिस इज अँटी कन्फर्मेशन. बरोबर आहे का. ठीक आहे. येस, फुल्ली इक्लिप्स्ड, गॉशी, पार्शियल इक्लिप्स्ड, अँटी कन्फर्मेशन. मग ह्याच्यामध्ये मोर स्टेबल कोण असतो, अँटी इज मोर स्टेबल. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. एनर्जी ऑर्डर त्याच्या अपोजिट येते. करेक्ट ना. ठीक आहे. स्टॅबिलिटी. त्याच्यानंतर कोण येतो, गॉची, त्याला गॉच सुद्धा म्हणतात. ठीक आहे. देन पार्शियली इक्लिप्स्ड, and then what, fully eclipsed. समजलं हे. ही काय झाली, स्टॅबिलिटी झाली. एनर्जी काय घ्याल, त्याच्या अपोजिट, हायली. ओके, हायर एनर्जी कोणाची असते, तर फुल्ली इक्लिप्स्ड एनर्जी हायर असते. समजलं ना. ओके. अँगल बघा कसं कसं आहे. ओके, CH3 मध्ये पण अँगल विचारू शकतात तुम्हाला, CH3H मध्ये पण अँगल विचारू शकतात. इथं 0 अँगल आहे, इथं 60चा अँगल आहे. ओके, CH3 मध्ये इथं 120चा अँगल आहे, इथं 180चा अँगल आहे. बिगर ग्रुपमध्ये अँगल विचारू शकतात. अदरवाईज काय, एस हायड्रोजन आणि कार्बन CH3 मध्ये अँगल विचारू शकतात तुम्हाला. क्लिअर. इंडस्ट्रियल प्रिपरेशन, आता हा पॉईंट एक्सक्लुडेड आहे जनरली. ओके, इंडस्ट्रियल सोर्स काय आहे, तर काय तुम्हाला नोन आहे, पेट्रोलियम इज दी ओके एस नॅचरल सोर्स. ओके, कशामुळे तर प्लांट्स आणि ॲनिमल्सचे ब्युरिड होतात अंडर दी अर्थ क्रस्ट. ओके, बिलियन्स ऑफ इयर. ओके, ते जर ब्युरिड असतील तर डेफिनेटली इट इज कन्वर्टेड, डिग्रेडेड इन टू दी येस दिस टाईप ऑफ ओके क्रूड पेट्रोलियम्स. करेक्ट. पण हे विचारलेलं नाही आहे तुम्हाला, कारण काय, येस इंडस्ट्रियल सोर्स जो आहे ओके तो एक्सक्लूड आहे. वाचू शकता, इझी आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स.
ठीक आहे ना. बघूया मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत. हे सोर्सेस झाले इंडस्ट्रियल सोर्सेस. त्याच्यामध्ये फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इझी आहे. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसाठी ओके काय करायचं तुम्हाला, हायड्रोजनेशन करायचं आहे. करेक्ट ना. ठीक आहे. सियर हायड्रोजनेशनमध्ये काय होतं, ॲडिशन होते इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्टमध्ये प्लॅटिनम पॅलेडियम रूम टेम्परेचरला यूज करतात आणि निकेल काय यूज करतात, हाय टेम्परेचरला. हे सुद्धा विचारलं जातं. रूम टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर. पॅलेडियम प्लॅटिनम रूम टेम्परेचर लक्षात ठेवा, निकेल हाय टेम्परेचर. ठीक आहे. अल्कीन that is CH2 double bond CH2 when reacts with H2. Correct? In presence of these catalysts, which forms the addition of hydrogen takes place across this bond to form CH3 CH3. करेक्ट ना. ओके. इम्पॉर्टंट काय आहे लक्षात आलं तुमच्या, तर टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. ॲडिशन समजते तुम्हाला. ओके. पण टेम्परेचर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जनरल फॉर्म्युला जर पाहिला आपण CnH2n when reacts with H2 which forms CnH2n plus 2. What is this? This is alkene. Correct. And this one is alkane. अल्किनचं कन्वर्जन कशामध्ये, अल्केनमध्ये. सिम्पल आहे मेथड. ठीक आहे. त्याला ओलिफिन टू ओके एस पॅराफिन म्हणू शकताय. कशा काय सांगितलं मी, ओलिफिन टू पॅराफिन म्हणू शकताय. ओलिफिन म्हणजे काय, अल्किन, आणि पॅराफिन म्हणजे अल्केन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात ते. क्लिअर. फ्रॉम अल्काइन्स. आता अल्काइन्ससाठी 2 लागतील. अल्काइन्स म्हटलं की H, एखादे एक्झाम्पल बघूया. C ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे. ट्वाइस H2. करेक्ट. सेम रिएजंट CH3. ओके काय फॉर्म होईल, CH3. ओके. 2 टाइम्स हायड्रोजन ॲड होतात. 2 टाइम्स. लक्षात येते 2 पाय बॉन्ड्स आहेत म्हणून. जनरल फॉर्म्युला जर पाहिला, Cn हे जनरल पण विचारतात IMP. CnH2n minus 2 when reacts with twice H2 which forms CnH2n plus 2. This is alkyne. Okay, and this one is what, alkane. Correct. Alkyne to alkane. आलं लक्षात. हे बघा जनरल फॉर्म्युला इथं दिलेला आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं समजलं ना. ओके. पॅलेडियम प्लॅटिनम ॲट रूम टेम्परेचर विचारलेलं आहे बाळांनो हे. ठीक आहे. आणि निकेल ॲट हाय टेम्परेचर. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन बघूया. दॅट इज फ्रॉम अल्काइल हलाइड्स. रिडक्शन करावं लागेल. अल्काइल हलाइड्स म्हणलं की डेफिनेटली काय करावं लागेल तुम्हाला, इथं रिडक्शन करावं लागेल. इथं लक्षात हे. ठीक आहे. बघूया आपण रिडक्शन रिॲक्शन काय आहे. युझिंग सिंक. Here RH general when reacts with okay twice nascent hydrogens. कुठून मिळाले nascent hydrogen, झिंक प्लस HCl पासून. झिंक प्लस HCl पासून nascent hydrogens मिळाले. and these nascent hydrogens adds across this bond to form RH. ठीक आहे ना. RCl घ्यावं लागेल ना आपल्याला, RX घ्यावं लागेल. सॉरी, अल्काइल हलाइड आहे ना इथं. ठीक आहे. RX टू कन्वर्जन कशामध्ये, RH मध्ये प्लस HX. This is alkane. This one is alkyl halide. Alkyl halide. फक्त कलेक्शन करा तुम्ही रिॲक्शनचं सगळ्या. समजतंय. झिंक इन HCl यूज केला. सपोज CH3 CH2 ओके SI आहे, Br आहे, Cl आहे. हे देत नाहीत देते वेळेस तुम्हाला नेसेंट हायड्रोजन्स. काय देतात तुम्हाला, फक्त Zn इन HCl देतात. which forms what, CH3 CH2. ठीक आहे. H म्हणजे काय, CH3 CH3. बरोबर आहे ना. ओके. प्लस रिमेनिंग इज व्हॉट, सॉरी HI. समजते हे. ठीक आहे. खूप इझी आहे त्याच्या रिॲक्शन्स. लक्षात ठेवा की बाबा येस रिडक्शनसाठी यूज काय करतात, तर काय, झिंक इन HCl विच फॉर्म्स नेसेंट हायड्रोजन्स विच ॲड्स अक्रॉस दिस बॉन्ड टू फॉर्म CH4 मिथेन. ठीक आहे. इथं CH3 CH3 इथेन. समजलं हे. येस. हे 2 घ्यायची गरज नाही आहे. दिस इज रॉंग. आलं लक्षात हे. नेक्स्ट, बाय युझिंग रिॲक्टिव्ह मेटल्स. आता रिॲक्टिव्ह मेटल्समध्ये वर्स रिॲक्शन आहे. खूप इझी रिॲक्शन आहे वर्स रिॲक्शन. करेक्ट ना. वर्स रिॲक्शन
अल्काइल हलाइडचं कन्व्हर्जन ओके कशामध्ये केलं जातं वर्ज रिॲक्शनमध्ये रिएजंट लक्षात ठेवा सोडियम इन इथर ओके विच गिव्स हायर अल्केन RR प्लस ट्वाइस NaX करेक्ट रिॲक्शन कुठली आहे कपलिंग रिॲक्शन आहे RX प्लस ट्वाइस Na प्लस XR दिस इज कपलिंग रिॲक्शन विच फॉर्म्स RR हायर अल्केन ओके कार्बन इथं बघा ऑलमोस्ट काय होतं डबल होतं CH3 CH2 Cl किती टाइम्स घ्यावं लागेल 2 टाइम्स इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्रायथर टू फॉर्म CH3 CH2 CH2 ठीक आहे CH3 काय झाले बघा बरं कार्बन इथं काय होते 2 कार्बन्स होते 2 कार्बनचे ऑलमोस्ट काय झाले डबल कार्बन्स आणि कपलिंग कुठं होते ह्या ठिकाणी होते समजतं हे ठीक आहे कितीही बिगर घ्या तुम्ही अल्काइल हलाइड कपल कुठं होतो त्याच ठिकाणी होतो सपोज CH3 CH3 ठीक आहे हा Cl आहे करेक्ट 2 टाइम्स सोडियम इन इथर हीट काय कराल डबल कराल बघा CH3 CH3 हा एक ग्रुप आहे दुसरा ग्रुप काय कराल CH3 जॉईंट करा समजलं ना कपलिंग कुठे झाली या 2 कार्बन्समध्ये दॅट इज द वर्स रिॲक्शन येते लक्षात ओके नेक्स्ट बघा सपोज 2 डिफरंट अल्काइल हलाइड्स जर असतील RX प्लस R-X 2 डिफरंट अल्काइल हलाइड्स इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन इथर देन व्हॉट हॅपन्स 3 डिफरंट प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड दॅट इज RR प्लस R' प्लस R असे 3 डिफरंट प्रोडक्ट्स फॉर्म होतात मिक्सचर प्रोडक्ट इज फॉर्म त्याच्यामध्ये ओके येस सिमिलर जे आहेत किंवा काय म्हणू शकता तुम्ही त्याला ओके सेम अल्काइल ग्रुप जे आहेत ते काय फॉर्म करतात मेजर प्रोडक्ट म्हणजे त्याला म्हणायचं सेल्फ कपलिंग कसे आहेत हे सेल्फ कपलिंग आणि इथं काय आहे क्रॉस कपलिंग आहे क्रॉस कपलिंगचा काय असतो मायनर प्रोडक्ट असतो येते लक्षात फॉर एक्झाम्पल हियर सपोज CH3 ठीक आहे Br reacts with CH3 CH2 okay SBr in presence of what sodium in ether heat काय फॉर्म होईल आता हा स्वतः कपल होतो हा स्वतः कपल होतो आणि त्याच्यानंतर क्रॉस कपलिंग आलं लक्षात स्वतः सोबत कपल झालं तर काय फॉर्म होईल CH3 CH3 2 CH3 एकत्र येतील हा स्वतः सोबत कपल झाला की N ब्युटेन फॉर्म होतो ठीक आहे हे 2 CH3 आणि हे 2 CH3 करेक्ट स्वतः सोबत कपल झाला नेक्स्ट वन इज क्रॉस कपलिंग CH2 CH3 दिस इज इथेन दिस वन इज ब्युटेन N ब्युटेन and this one is propane हे विचारलं जातं तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट इज मिक्सचर इज फॉर्म्ड म्हटलं जातं अदरवाइज नॉट फॉर्म्ड म्हटलं जातं हे 3 फॉर्म होतात ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा फॉर्म होत नाही मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड मिथेन ओके इज कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड IMP आहे रिॲक्शन मिथेन तुम्ही प्रिपेअर करू शकत नाही ह्या मेथडनं समजलं ना ॲटलिस्ट 2 अल्काइल हलाइड्स असतात त्याची कपलिंग होते करेक्ट नेक्स्ट वन ओके आता इथं बघा लॅटर बेटर मेथड्स युजिंग मेटल्स सच ॲज मॅग्नेशियम लिथियम वेअर डेव्हलप्ड ठीक आहे ही काय बाबा इथं जर 2 डिफरंट अल्काइल हलाइड्स यूज केले तर मिक्सचर फॉर्म होतं ना ओके त्याच्यामुळं काय that is very difficult to separate that mixture that's why okay another methods are used okay त्याच्यामध्ये मॅग्नेशियम लिथियम सुद्धा यूज केले जातात ओके ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन्स तुम्हाला नोन आहेत की ग्रिग्नार्ड रिएजंट काय होतं ठीक आहे हेच थोडंसं रिवाइज करून देतो परत एकदा ओके ग्रिग्नार्ड रिएजंट कसं फॉर्म होतो हियर RX when reacts with Mg in what dry ether which forms RMgX काय होतं मॅग्नेशियम जो आहे तो अल्काइल ग्रुप आणि X ग्रुपच्या मध्ये इन्सर्ट होतो इन्सर्शन रिॲक्शन म्हणू शकता तुम्ही त्याला
आता हा मॅग्नेशियम ओके अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइडला काय म्हटलं जातं? ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट विच इज मोर रिॲक्टिव्ह. बरोबर आहे ना? ओके, हा पार्ट जो आहे तो निगेटिव्ह असतो, हा पार्ट काय पॉझिटिव्ह असतो. करेक्ट. ठीक आहे. आता ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे ओके तो काय प्रोटिक सॉल्व्हंट सोबत घेतलं जात नाही. प्रोटिक सॉल्व्हंट्स आर नॉट यूज्ड ओके इन केस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. का? कारण प्रोटिक सॉल्व्हंट जर यूज केलं ओके तर काय होतं? डिस्ट्रॉय होतो ना ग्रिग्नार्ड रिएजंट. हाऊ? सियर आर एमची ओके SX वेन रिॲक्ट्स विथ, बघा सपोज ओके H2O सोबत जर रिॲक्ट केलं आपण तर काय फॉर्म होतो? H2O सोबत रिॲक्ट केला की हा R जो आहे तो इमिडिएटली प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो आणि RH फॉर्म करतो. रिमेनिंग काय ह्याच्यामध्ये OH आहे विच फॉर्म्स MgOH. म्हणजे काय की तो इमिडिएटली जो आहे तो बेस म्हणून ॲक्ट होतो आणि काय प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. NH3 जर यूज केला आपण NH3 तर इथला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो तो विच फॉर्म्स RH कंपल्सरी. त्याच्यानंतर MgNH2 ओके SX. नेक्स्ट वन इट रिॲक्ट्स विथ NH2 अमाइन सोबत सुद्धा रिॲक्ट होतो, RH फॉर्म करतो प्लस Mg ओके NHR अँड हिअर इट इज X. करेक्ट. त्याच्यानंतर ॲसिड सोबत अशा नंबर ऑफ ओके सॉल्व्हंट सोबत तो रिॲक्ट होतो, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो RH प्लस हा MgOCORX. अल्कोहोल सोबत रिॲक्ट होतो, बघा नंबर ऑफ रिएजंट सोबत तो रिॲक्ट होतो आणि हायड्रोकार्बन फॉर्म करतो करेस्पॉन्डिंग. करेक्ट ना? सो MgSORX. आलं लक्षात बळा नाही? ठीक आहे. मग प्रोटिक सॉल्व्हंट सोबत जर रिॲक्ट केला करेक्ट ना? ओके तर तो काय फॉर्म करतो? अल्केन फॉर्म करतो, करेस्पॉन्डिंग अल्केन. मग हे ग्रिग्नार्ड रिएजंट जे आहेत ओके ते अल्केन प्रिपरेशनसाठी यूज करू शकताय. येस, इवन ॲरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा तुम्ही प्रिपेअर करू शकताय बाय युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. अंडरस्टूड? नेक्स्ट वन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. त्याच्यामध्ये पोलॅरिटी. आता अल्केनमध्ये ओके हायड्रोजन आणि कार्बन बॉन्ड तर नॉन पोलरच आहे. ठीक आहे. हा कसा आहे? नॉन पोलर आहे, नॉन पोलर. आणि इथं कार्बन हायड्रोजन बॉन्ड सुद्धा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळं ओके हा सुद्धा काय नॉन पोलरच कन्सिडर केलेला आहे. नॉन पोलर कन्सिडर्ड ॲज अ नॉन पोलर. बोथ बॉन्ड्स आर नॉन पोलर. मग अल्केन्स जनरली काय असतात? नॉन पोलर असतात. अल्केन्स आर नॉन पोलर. सो इनसॉल्युबल in water but soluble in organic solvents. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये कसे आहेत? ते सॉल्युबल आहेत. बरोबर आहे ना? ओके. मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे इथं? बॉइलिंग पॉईंट. अल्केनचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? मोलार मास. समजलं ना? मोलार मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. समजलं हे? हा ब्युटेन आहे. सो बॉइलिंग पॉईंट ऑफ ब्युटेन इज हायर देन वॉट? प्रोपेन अँड देन इथेन. येते लक्षात? ठीक आहे. आयसोमर्ससाठी फॉर आयसोमर्स ओके बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉट? ब्रँचिंग. बरोबर आहे ना? आयसोमर्स कुठले? सपोज व्हॉट इज दिस? ब्युटेन. बरोबर आहे ना? ओके येस, हा ब्युटेन आहे आणि हा काय? पेंटेन आहे सपोज. करेक्ट. व्हॉट इज दिस? आयसोपेंटेन. करेक्ट. अँड दिस वन इज निओपेंटेन. आता ब्रँचिंग वाढत गेली. ओके, कोणाचा हायर असणार आहे बॉइलिंग पॉईंट? जिथं ब्रँचिंग कमी आहे. समजते का? येस, इट हॅज अ हायर बॉइलिंग पॉईंट. लेटर ऑन दिस वन अँड देन दिस. दिस इज N-pentane, दिस इज आयसोपेंटेन, दिस इज निओपेंटेन. समजतंय ना? ठीक आहे. येस. मग आता इथं इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा जर विचार केला आपण, बॉइलिंग पॉईंट का ह्याचा काय म्हणतो त्याला? एन अल्केनचा बॉइलिंग पॉईंट हायर का असतो? कारण काय? वॅन फोर्सेस व अट्रॅक्शन्स हायर आहेत, सरफेस एरिया हायर आहे. रिस्पॉन्सिबल कोण आहे? सरफेस एरिया. सरफेस
एरिया. करेक्ट ना. ओके, इथं सरफेस एरिया कसा आहे, हायर आहे. Surface area increases, attraction increases or interaction increases. Interaction increases, boiling point also increases. Understood? ठीक आहे. नेक्स्ट. येस, हेच सांगितलेलं आहे तुम्हाला इथं. ओके, इथं बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे, मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे, चेक करू शकता तुम्ही. मोलार मास इन्क्रीजेस. ओके, डेफिनेटली बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. फर्स्ट आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. आता हॅलोजिनेशनमध्ये काय होतं जनरली. ओके, जनरली ओके येस, हॅलोजिनेशन्स आर ओके फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. बरोबर आहे ना. ओके, जनरली काय हॅलोजिनेशन फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स आहेत. ठीक आहे. RH when reacts with X2, okay, carried out in presence of light or heat, correct, which forms RX plus HX. आलं लक्षात. ठीक आहे. तर इथं फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशनच्या मेकॅनिझम ज्या आहेत त्या एक्सक्लुडेड आहेत, तरीसुद्धा बघा. ओके, हॅलोजिनेशन जे आहे ते कसं आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिॲक्शननं होतं. करेक्ट. फर्स्ट चेक करायचं, इन प्रेझन्स ऑफ लाईट और हीट this H get replaced by Cl, but this is not suitable method because yes, polyhalogenation occur. म्हणजे काय, each and every hydrogen from the carbon get replaced. बघा, हे मिक्सचर फॉर्म झालेलं आहे. and this mixture is difficult to separate. करेक्ट. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा विचारली जाते, व्हेरी इम्पॉर्टंट. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर फॉर हॅलोजिनेशन ऑफ ओके अल्केन्स इज फ्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन. आणि सिलेक्टिव्हिटी जर पाहिलं तुम्ही, सिलेक्टिव्हिटी ठीक आहे, मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, फ्लोरीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि काय, आयोडीन. ओके येस, हा कसा आहे, लेस सिलेक्टिव्ह. लेस सिलेक्टिव्ह. ओके, रिॲक्शन कुठे होते फ्लोरीनची, तर काय लोअर पोझिशनला होते. लक्षात ठेवा, लेस सबस्टिट्युटेड साईडला होते. लेस सबस्टिट्युटेड साईड. रिॲक्शन कुठे होते, लेस सबस्टिट्युटेड. क्लोरीन जो आहे तो इंटरमिडिएट सिलेक्टिव्ह आहे. इंटरमिडिएट. इंटरमिडिएट ओके, त्याची सिलेक्टिव्हिटी कशी आहे, इंटरमिडिएट. आणि हे दोन कसे आहेत, मोर सिलेक्टिव्ह. मोर सिलेक्टिव्ह. बरोबर आहे ना. ओके येस, ऑलवेज कुठं, मोर सबस्टिट्युटेड साईडला होतात. मोर सबस्टिट्युटेड साईड. साईड. ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी जर पाहिलं आपण अल्केनची, ठीक आहे, तर टर्शरी हायड्रोजन जो आहे अल्केनमध्ये, सपोज हा जो हायड्रोजन आहे तो इझी रिप्लेस होतो. बरोबर आहे ना. म्हणून काय, हा मोर रिॲक्टिव्ह झाला. त्याच्यानंतर सेकंडरी. लक्षात येत आहे, हा H हा कसा हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन आहे. हा कसा टर्शरी आहे, हा कसा आहे, सेकंडरी आहे. देन प्रायमरी. हा हायड्रोजन कसा आहे, प्रायमरी हायड्रोजन आहे. समजतंय ना. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हायड्रोजन और रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन. ओके, कशी आहे सिलेक्टिव्हिटी, समजलं हे. ओके नेक्स्ट, हे बघा, हायड्रोजनचं रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन कसे आहेत, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री. फॉर एक्झाम्पल, आता सपोज क्लोरिनेशन केलं. क्लोरिनेशनमध्ये ओके इथला हायड्रोजन रिप्लेस होतो ह्या केसमध्ये. बरोबर आहे ना. ओके, सिलेक्टिव्हिटी रेशो तुम्हाला नोन आहे. ओके, इन केस ऑफ क्लोरीन. ठीक आहे. क्लोरिनेशनसाठी तुम्ही रेशो यूज करू शकताय. ठीक आहे ना. ओके, सिलेक्टिव्हिटी रेशो म्हणू शकता किंवा रिॲक्टिव्हिटी रेशो म्हणू शकता त्याला तुम्ही. सिलेक्टिव्हिटी रेशो और रिॲक्टिव्हिटी रेशो. कसं आहे बघा. ठीक आहे ना. रिॲक्टिव्ह 1 डिग्री असेल ॲज टू 2 डिग्री ॲज टू 3 डिग्री. काय रेशो इथं, 1:2. करेक्ट. 3.8:5 हा रेशो असतो. आणि कसं यूज करायचं हे सांगितले ऑलरेडी तुम्हाला मी. बरोबर आहे ना. फक्त क्लोरीनच्या बाबतीतच यूज करा, ब्रोमीनच्या बाबतीत यूज करायची गरज नाही. फॉर क्लोरीन ओनली. ठीक आहे ना. ओके येस, किंवा क्लोरिनेशन म्हणा त्याला, क्लोरिनेशन. ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन, Br2 ओके येस आणि I2 साठी
ओके, यूज करायची गरज नाही. ओके, मोर सिलेक्टिव्ह आहेत हे, मोर सिलेक्टिव्ह. ओके, तो काय टर्शरी हायड्रोजन असेल तर टर्शरीच रिप्लेस करतात, प्रायमरी रिप्लेस करत नाहीत, त्याला मोर सिलेक्टिव्ह म्हणायचं. समजते ना. ब्रोमिनेशनसाठी डिफरंट रेशो आहे. ब्रोमिनेशनसाठी 1:82:1600 आहे, त्याची गरज नाही आहे तुम्हाला. लक्षात येतं. इथं मेजर प्रोडक्ट बघा, मेजर आणि मायनर प्रोडक्ट खूप महत्त्वाचे आहेत. ह्या केसमध्ये इथं 45% फॉर्म होतो आणि इथं काय 55% फॉर्म होतो. येस, कॅल्क्युलेशन कसं करायचं नोन आहे ना. ओके, गरज नाही आहे त्याची. इथं लक्षात ठेवा, फक्त एक कंपाऊंड लक्षात ठेवा. ठीक आहे. येस, हा लक्षात, तुम्हाला मागं शिकवलं हे मी. करेक्ट ना. कसं फाइंड आउट करायचं ते तो व्हिडिओ बघू शकता किंवा काय. येस, फक्त हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकताय. क्लोरिनेशनमध्ये बघा, इथं प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस केलेलं आहे. करेक्ट ना. ओके, तरी दाखवतो बघाच, परत म्हणालो सरांनी सांगितलं नाही. तुम्ही त्याचे अर्थ वेगवेगळे काढू शकताय तुमच्या लेवलला. करेक्ट ना. हा कोण आहे, आयसोब्युटेन आहे. क्लोरिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, लाईट. करेक्ट ना. मेजर प्रोडक्ट कोण आहे, ठीक आपल्याला फाइंड आउट करायचं. मेजर प्रोडक्ट फाइंड आउट करूया आपण. CH3, ठीक आहे. एस, दिस वन इज CH2Cl आणि दुसरा कुठला फॉर्म झालेला आहे, CH3CH, सॉरी इथला हायड्रोजन रिप्लेस करायचं आपल्याला, CH3CH3, हिअर इट इज Cl. कसं ओळखायचं बघा मेजर प्रोडक्ट. ठीक आहे. 1 डिग्री एज टू 2 डिग्री एज टू 3 डिग्री, रेशो काय आहे 1:3.8 एज टू व्हॉट 5. करेक्ट. चेक करायचं 3 डिग्री हायड्रोजन्स किती आहे, सॉरी 1 डिग्री हायड्रोजन्स किती आहेत, 9 आहेत. बरोबर आहे ना. 1 डिग्रीसाठी बघा. ओके, 1 इंटू व्हॉट 9, रेशो किती आहे 1 आहे, इंटू 9 करा, किती येतात 9 येतो रेशो 1 डिग्रीसाठी. 3 डिग्रीसाठी 2च हायड्रोजन आहेत ना 3 डिग्रीसाठी. कॅल्क्युलेशन येतं ना बाळांनो तुम्हाला तर. ठीक आहे. 3 डिग्रीसाठी हायड्रोजन किती आहे, ओके चेक करा, आणि त्याचा रेशो किती आहे 5 आहे. 5 इंटू 1 इज इक्वल टू 9, इज इक्वल टू 5. रेशो कोणाचा हायर आहे 3 डिग्रीचा, सॉरी 1 डिग्रीचा. त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता डायरेक्टली की बाबा प्रोडक्ट कोणाचा हायर असणार आहे. हे रेशो कसं फाइंड आउट करायचं किंवा पर्सेंटेज कसं फाइंड आउट करायचं. 1 डिग्री इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री कार्बन किंवा 1 डिग्री ओके एस प्रोडक्ट किती येणार आहे. ओके, टोटल किती येते इथं 14 येते. ठीक आहे ना. 9 डिवायडेड बाय टोटल इंटू काय करायचं 100. पर्सेंटेज ऑफ 3 डिग्री इज इक्वल टू किती आहे टोटल, इथं 5 आहे, 5 3 डिग्रीसाठी, टोटल किती आहे 14 आहे, इंटू काय कराल 100 कराल. मग आता सहज लक्षात येते तुमच्या, इथं लेस व्हॅल्यू आहे, इथं मोर व्हॅल्यू आहे, इथं पर्सेंटेज हायर आलं पाहिजे, इथं हाय आलं पाहिजे, इथं काय आलं पाहिजे लो आलं पाहिजे. मग हाय असेल पर्सेंटेज तर हा मेजर प्रोडक्ट असणार आहे, मेजर. समजलं ना. ठीक आहे. येस, म्हणून हा प्रोडक्ट जो आहे तो काय आहे मेजर प्रोडक्ट आहे, आणि हा कसा आहे मायनर. प्रायमरी मेजर, टर्शरी मायनर. सगळ्याच बाबतीत होत नाही असं. ठीक आहे, ते कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. ब्रोमिनेशन करा इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ओके, सेम वेनं होतं ब्रोमिनेशन. करेक्ट. पण आता बघा इथं 3% आहे आणि इथं काय आहे 97%, म्हणजे मोर सबस्टिट्युटेड प्रोडक्ट इथं काय आहे मेजर आहे. या केसमध्ये बघा चेक करा, इथं मोर सबस्टिट्युटेड प्रोडक्ट 99% आहे, इथं मेजर आहे. म्हणून काय ब्रोमिन आणि आयोडीनची सिलेक्टिव्हिटी हायर आहे बळानं ह्या केसमध्ये. टर्शरी हायड्रोजनच रिप्लेस करतात ते. आयोडिनेशन केला टर्शरी हायड्रोजनच रिप्लेस करतो. फक्त क्लोरीनच्या बाबतीत असं होतं. आणि फ्लोरीन जर घेतलं तुम्ही तर प्रायमरीच रिप्लेस करतो. एनी हाऊ प्रायमरीच. अंडरस्टूड. हे झाले सिलेक्टिव्हिटी. आता मेकॅनिझममध्ये इनिशिएशन स्टेपमध्ये काय होतं, होमोलायसिस टू फॉर्म रॅडिकल्स, क्लोरीन रॅडिकल फॉर्म होतो. क्लोरीन रॅडिकल ओके अगेन जनरेट द रॅडिकल इंटू दी मिथेन घेतला इथं म्हणून मिथेन घेऊया. ओके, मिथेन रॅडिकल फॉर्म झाला, HCl फॉर्म झाला, परत मिथेन रॅडिकल. ओके येस, जनरेट दी रॅडिकल इन क्लोरीन, दॅट इज दी प्रोपोगेशन स्टेप. क्लोरीनमध्ये रॅडिकल जनरेट करतो तो आणि काय CH3Cl फॉर्म करतो, परत क्लोरीन फॉर्म झाला. ओके येस, दॅट क्लोरीन. ठीक आहे. आता इथं टर्मिनेशन स्टेप तुम्हाला दिलेली नाही आहे, समजतंय ना. ओके, टर्मिनेशन स्टेपमध्ये काय होतं, हे जे काय रॅडिकल्स फॉर्म झाले हा काय करतो आता परत रिजनरेट करत राहतो कंटिन्यू. लक्षात येते. ओके, ही स्टेप कंटिन्यू करत राहतो तो कोण Cl डॉट, म्हणजे Cl रॅडिकल. बरोबर आहे ना. ओके, त्याला प्रोपोगेशन स्टेप म्हणतो आपण, कंटिन्युअस राहते. आणि शेवटी काय हे जे रॅडिकल्स आहेत Cl कंबाईन होतो, Cl2 फॉर्म होतो, CH3 कंबाईन होतो, CH3 फॉर्म होतो. बरोबर आहे ना. ओके, म्हणजेच तिथं मिक्सर CH3 सुद्धा फॉर्म होतो त्या केसमध्ये.
क्लिअर झालं हे प्रोपोगेशन स्टेप, त्याला म्हणायचं टर्मिनेशन, शेवटची स्टेप. नेक्स्ट इज ओके कंबशन रिॲक्शन. ठीक आहे, आता हे आपण कंबशन रिॲक्शन वगैरे जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. करेक्ट ना? ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॅक्सिमम सगळा पार्ट कवर करूया आणि त्याच्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स डिस्कस करूया. ठीक आहे, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.